आज कोडोली उपजिल्हा रुग्णालयात शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं पाण्याचे 2 टँकर देण्यात आले। गेली कित्येक दिवस कोडोली उपजिल्हा रुग्णालयात पाण्याच्या अभावी येथील येणाऱ्या गोरगरीब रुग्णांचे आतोनात हाल होत होते। तसेच डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्यामुळे येथे पाण्याच्या गैरसोयीमुळे रुग्णांचे पाण्याअभावी हाल होत आहेत। ही बातमी उपजिल्हा प्रमुख संगीता नरके व तालुका प्रमुख शारदा जाधव यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी रुग्णालयात 2 टँकर पाण्याची सोय करून दिली व कोडोली ग्रामपंचायतला व तेथील वैद्यकीय अधिकारी यांना धारेवर धरून रुग्णांची गैरसोय इथून पुढे खपवून घेणार नाही। तसेच कोडोली ग्रामपंचायत यांना आणखीन एक पाण्याचे कनेक्शन जोडण्यास विनंती केली। यावेळी वाळवा तालुका प्रमुख प्रणाली लोंढे, युवासेना युवती प्रमुख शुभांगी जाधव, उपतालुका प्रमुख ललिता बडकुरे, विभाग प्रमुख सुवर्णा लोहार, उपशहर प्रमुख शबाना जमादार, गीता केकरे, सायली रोकडे, विभाग प्रमुख सुनील पाटील, आध्यात्मक तालुका प्रमुख तुकाराम लोहार, कामगार सेना तालुका प्रमुख जयवंत चौगुले, कोडोली उपशहर प्रमुख राहुल गवळी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी कोल्हापूर प्रतिनिधी अमोल मुदगल। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा।